ट्रेनिंग पासून 88-89 सालापासून आम्ही एकत्र होतो. तर ते जे अनुभव आहे दोन केलं तरी शेंडीत राहायचं काम आणि मी शेंडीतच होते. पण खूप एकजुटीने काम केलं आणि त्यांच्यामध्ये जे काम करण्यासाठी प्रामाणिकपणा जो पाहिजे, सचोटी पाहिजे, तर ती सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये त्यांच्या अंतर्गत काम करणारे आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविका, फार्मसी, इतर सर्व जे आहेत व आरोग्यदायी जावो. तुम्हाला ईश्वराच्या कृपेने उदंड आयुष्य लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन व मला संयोजकांनी परिशब्द बोलण्याचे जे दिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते व माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेवा लोक समारंभ गुलाबपुष्प आणि नारळाच्या स्वरूपात त्याचप्रमाणे मनाच्या मोठेपणाने आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याचे अध्यक्षस्थान मान्यताईने स्वीकारले आणि त्यांचाही सत्कार हितोचित होणं गरजेचं आहे. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या प्रमुख श्री गावित मॅडम यांना विनंती करतो. त्यांनी यानंतर उपस्थितांपैकी स्तोंडी सरपंच मॅडम सेवा पूर्तीचा खरा मान आणि सोहळ्याचे धडपडीचे आमचे वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्राचे सन्माननीय वैद्यकीय अधिकारी श्री चोळके सर यांनी गावित मॅडम यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर त्यांनी गावित मॅडम यांचा सत्कार करावा. बाकी सर्वांनी आपल्या कार्यक्रम सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या शेंडी गावचे माजी सरपंच दिलीप शेठ भांगरे, संगीताताई भांगरे, त्याचबरोबर आपल्या या गावच्या सरपंचताई, त्याचबरोबर डॉक्टर तोडके सर, डॉक्टर देवसे, सर्वच या ठिकाणी सिस्टर आणि आशा सेविका, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज हा ताईंचा सेवापूर्ती सोहळा अतिशय आनंदाचा आजचा हा दिवस. खरं तर ताईंचं काम हे 35 वर्ष त्या ठिकाणी ताईंनी सेवा दिली. अतिशय दुर्गम भागामध्ये घडघर या ठिकाणी जवळजवळ 20 ते 25 वर्ष त्या ठिकाणी ताईंनी काम केलं. पावसाचं वातावरण असायचं, त्यांना राहायला ज्या रूम द्यायच्या त्या पूर्ण अक्षरशः गळायच्या, तरी ताई त्या ठिकाणी राहून आपल्या सर्व भागातील सर्वांना त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलं. आणि ज्यावेळी शेतीमध्ये त्या काम करत होत्या, किती वेळ निम्म्या रात्री ताईंना फोन केला, ताईंनी कधीच कंटाळा न करता ताई त्या ठिकाणी पेशंटला त्या ठिकाणी जाऊन तपासणी करायच्या. कधी न कंटाळा करणाऱ्या अशा आमच्या गावी सिस्टर आणि त्यांना खंबीरपणे साथ देणारे आमचे त्या ठिकाणी पवार दादा. सर्वांनी या ठिकाणी शिवसेने प्रथम या ठिकाणी मागणी केली की पवार दादांनी शेंडी सोडलं नाही पाहिजे, तर निश्चितच सोडणार नाही, कारण आपलं या ठिकाणी शेंडीचं वातावरण, आपल्या इकडचं परिसर, आपल्या इकडचे लोक अतिशय आपुलकीने असतात.
वागणूक देतात त्या पद्धतीने काहींनी या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे, काहींना या ठिकाणी पुढील त्यांच्या आयुष्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य उदंड आयुष्य लाभो, दीर्घ आयुष्य लाभो, निरोगी उत्तम असं आयुष्य लाभो या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने खूप सारे शुभेच्छा देते आणि काहींना या ठिकाणी माझ्या भांडवली कुटुंबाकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाच्या पवार मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपण इथे सगळेजण जमलेलो आहे. साहेबांचं एका जागेवरती थांबलं नाही, कारण मी मागच्या 5-7 वर्षांपासून त्यांना चांगलं बघतोय. बेलोश्वर डॉक्टर साहेबांचं, माझं, शशीभाऊंचं आमचं नेहमी वक्तव्य असतं, हा माणूस जागेवरती नेमकी बसणार कधी, शांत होणार कधी. अशा तीक्ष्ण माणसाला 35 वर्ष सर्व्हिस आणि सर्व्हिस सोबत प्रपंचही सांभाळणं ही खूप मोठी म्हणजे अभिमानाची बाब आहे. मॅडमच्या बाबतीमध्ये मला काही असे 2-3 अनुभव आहेत. मॅडम कधी कुणाला उच्च आवाजामध्ये बोललेल्या मी तरी पाहिलेल्या नाहीत. आणि जसं मगाशी सांगितलं की हॉटेलचे त्या जसे काही मालकच, हॉस्पिटलचे जसे काही त्या मालकच आहेत, म्हणजे घर आणि ते त्यांचा बरंच कालखंड तिथेच गेलेला आहे आणि त्यांनी सर्व्हिस पूर्ण केली. भाविक मॅडम आज सेवेमधून सेवा निवृत्त होत आहे. या कार्यक्रमातून जमले आपले सगळे मित्रपरिवार, आरोग्य सेविका, सेवक, आशा सेविका आणि आमच्या तालुक्याचे आरोग्य निरीक्षक शेळके साहेब आलेले आहेत, खोते साहेब आलेले. वेळ त्याची सोडलेली आहे, कंप्लीट आहे. त्याची कोणत्याही पेशंटला वेळी असो, काही असो, कोणत्या कर्मचाऱ्याला लागत नाही, काय त्याचा सुस्वभाव त्यांच्या आला. कधी कुणाला लागलं त्या कर्मचारी मला काम करत आवश्यक लागले. आणि आमचे आमदार शेंडीचे पहिल्यापासून पुस्तक मागले आमदार ते शेंडीचे खरोखरच मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे अकोले सारख्या बेता भागात आमच्या आरोग्य विभागाच्या महिला भगिनी असतील, आमच्या आरोग्य सेवक पुरुष असतील, सांबळ, पथक, घाटघर, उदरवाडी यासारख्या भागामध्ये निसर्गाच्या आता मला सांगण्याची गरज नाही, तुम्ही सगळे त्या बाबतीत जाण करतात, अशा परिस्थितीत जाऊन सेवा करतात. आणि मॅट्रो PSC मध्ये काही प्रसंग असो, एखादी क्रिटिकल डिलिव्हरी असो, टोळके सरांना पहिले गावित मॅडमचा फोन झाला की टोळके सरांचा 5% लोड कमी व्हायचा, अशी परिस्थिती. गावित मॅडम त्यांच्या कामानिमित्त नगरला जरी गेलेल्या असल्या तर सरांना टेन्शन असेल, गावित मॅडम शेती नाही आपल्याला वाटता येणार नाही. सरांचा माझा एक रूट असतो, कधी कधी कामाच्या निमित्ताने मी सरांना जायचं, सरांनी पहिले अंदाज घ्यायचा, गावित सिस्टर असते आपल्या एम असते, त्या आपल्या सरांना थोडं रिलॅक्स वाटायचं. खरोखर एक आता ती उणीव इतिहास नक्कीच जाणवणार आहे. त्यानंतर मी मॅडम विषयी बोलायचं म्हटलं तर आमच्या PSCच्या त्या मालकीनबाईच होत्या, त्यांच्याविषयी काय बोलावं म्हणजे असं मला म्हणजे बसूनच बोलायचं होतं, पण असं वाटलं का बोलायचं. तर त्यांचा स्वभाव असा होता की मेनासारखा, मेनचा स्वभाव असतो तसं त्यांचा स्वभाव होता. आणि मेन कसं सगळ्याला चिकटून ठेवलं तसं त्यांनी PSC चिकटवली आणि माणसं टिकवले आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याविषयी आदर होता की तिथे गेल्यानंतर गाडीत मॅडम आहेत आणि आपल्याला म्हणजे आपल्याला सहकार्य मिळेल, आपल्याला जे औषधं असतील ते उपचार असतील ते मनापासून म्हणजे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा वाटायची की गाडीत मॅडम आहे डिलेवरी आणली किंवा काही असलं तरी आम्हाला असा बिना आधार चांगली म्हणजे आरोग्यदायी जीवन सेवा इथून पुढची त्यांना भेटो असे मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आशा शेळक्यांच्या वतीने काय शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीला सगळ्यांकडून पुन्हा पुन्हा शुभेच्छा. मला काही जास्त बोलता येणार नाही, परंतु माझ्या माऊली आहेत त्या त्यांच्याशी मी आलोय. त्यांनी साकार स्वभाव
मी तर गावित मॅडम आणि पवार सर यांना सांगेल, आजच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने जरी आपली सेवापूर्ती होत असली मॅडम, हर अंत की नई शुरुआत है, हर अंत की नई शुरुआत है, हर डगर पर उम्मीदों की बात है, जो साथ मिला उसे यादों में बसा लो, जो साथ मिला उसे यादों में बसा लो, आगे का सफर खुशियों से सजा लो, आगे का सफर खुशियों से सजा लो. दिलीप भाऊच असतील, मॅडम असतील आणि आजचे सरकार सत्कारवरती आमच्या सहकारी बारिया सदाशिव गावित आणि पवार साहेब आमचे मित्रच म्हणायचं, तसं काही विषय नाही. त्याच्यामध्ये थोडा याचा उशीर झाला. बऱ्याच वक्त्यांनी गावित शिक्षक बरोबर कामाच्या बाबतीत असेल, बाकीच्या बाबतीत असेल वाहवाह केलेला आहे आणि ते खरं आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिदुर्गम भागामध्ये पहिलं 1992 सालामध्ये पहिले अपॉइंटमेंट घेऊन घाटघरला आल्या आणि तेव्हा एसटी नव्हती, फिस्टी नव्हती, काहीच नव्हती. त्या कालावधीमध्ये हे कोणाचंही भाग्य नाही, फक्त ते त्यांच्याच याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये त्यांनी शेवटचं प्रमोशन सुद्धा लावलं. कदमाईने एकदा खोदीलाच त्यांना विचारायला पाठवलं, त्यांची अख्खी नोकरी शेतीमध्ये नाही. खरं बोलायला काही हरकत नाही त्याच्यामध्ये. मी म्हणायचो थोडा ऍडजस्ट करा, सेक्टर म्हणायचं काही करा, पण तालुक्यातच राहिलं पाहिजे म्हणला, करू आपण ऍडजस्टमेंट करून. पण आता करू सेक्टर काय ऐकत नव्हत्या, मला यायचंच मला एवढ्या माहीत शेवटची इच्छा पूर्ण करायला द्यायला. अजून मनोगताला आमच्या आस्थापनेतील कर्मचारी अजून तसेच राहिलेत मनोगत व्यक्त करायला. तर त्यांनी
तुमचे दोघं तिकडे हा या ना तुम्ही दाजी थांबा या ना नाही या सगळे या आता या इकडे असं सारखं थोडं सावलीवर इकडं सारखं थोडं तिकडे बघ ना मला तिकडे बघ ना कॅमेऱ्याकडे बघ ना ओके